जाशील आहे तू नाही पडणार एवढा कुठे पडतील लोकांचा पाय सरकतं काय कधी आज माझा शेवटचा दिवस असू शकतो इथे पोहायचा प्रयत्न करतोय बघूया ये 1 2 अरे आपल्या सगळ्या लिटरली तुम्ही इथे जर बघितलात ना आपल्या मागचा पण काय दिसत नाही आपल्या पुढचा पण काय दिसत नाही आपल्या वरचा पण काय दिसत नाही आणि आपल्या खालचा पण दिसत नाही काय 1 2 3 ये इजी आलाच 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 एक नंबर सनी देऊल झारखंड मधला सनी देऊल हेलो गाइस आणि आता तुम्ही पण आमच्यावरती मेहरबानी केलाय तुम्ही बघू शकता समोर हे बघा आपल्या मँडी भाऊचे हॉट कॉपर आहे प्लॅन चेंज केल्या तर आता झालं तो आयुष्यात असा नजारा मी आजपर्यंत कधी बघितलाच नव्हता काय होतं मागायला मोकळं झालं बघितलं एंग एंग ಹೊಡೆದು ಒಂದದೇ ಮಣಿದ ಮಣಿದ ಕಮ್ ಆನ್ ಬಾಯ್ ಕಮ್ ಆನ್ ಬಾರಿ कम ऑन ये बड़े ये एक नंबर कड़क भाई जैसा कोई हार्ड हिच नहीं है भाई जैसा अपने भाई जैसा कोई हार्ड हिच नहीं है काय झालं तळवली एक्स्ट्रीम ॲडव्हेंचर भारी तर आपण सध्या पोहोचलो आता काळूच्या बेसजवळ या ठिकाणी पार्किंग आहे काळू धबधब्याची या ठिकाणी आणि एक रूट त्या बाजूने जातो आणि सध्या आपण आता पार्किंगची तिकीट काढले 20 आणि मंदार पण निघाला आहे मी पण आता इकडून आपला मोबाईल बॅगेत ठेवून आपल्या काळू वॉटरफॉलकडे जायला निघतोय सो लेट्स गो। नमस्कार मंडळी सह्याद्रीतल्या एका सुंदर ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो। आपण सध्या निघालो होतो हडसर गडाच्या ट्रेकिंगसाठी म्हणजे हडसरगड पाहण्यासाठी पण वाटेत येता आम्हाला ॲक्च्युली रोड पण खूप खराब लागला त्यामुळे पोहोचेपर्यंत आम्हाला उशीर झाला आणि उशीर झाला म्हणून आपल्या इकडे उजेड पण चांगल्या प्रमाणात झाला आणि आतमध्ये डोंगरामध्ये वरती पाऊस पडत होता त्यामुळे समोरच आम्हाला माळशे लागायच्या अगोदर आपल्या सह्याद्रीतील एक रत्न अर्थातच आपल्याला काळू धबधबा पाहायला मिळाला। मग मंदार बोलला आपला मंदार इकडे बघ ना हां तर मग मंदार बोलला आजचा जो हा काय आहे तो आपला काळू धबधब्याजवळच तर मग हीच ती वेळ असा मंदारने आम्हाला मोलाचे उद्गार काढले आणि मग आमचा प्लॅन वाटेतच बदलला अभी नाही तो कभी नाही ना आणि आता आपण चाललोय काळू धबधब्याकडे आणि बघूया आता इथं किती वेळ आपला जातोय त्याच्यावरती नाहीतर मग हा जर लवकर आपला झाला तर मग आपण पुढे हडसरकडे जाऊ नाहीतर मग इथूनच आपला मुंबईचा परतीचा प्रवास चालू करू। चला तर आज तुम्हाला खूप काही निसर्गातील असं सौंदर्य तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे आपल्या या पटकथीच्या व्हिडिओमार्फत। चला आता भेटू आपण डायरेक्ट काळू धबधब्याच्या पायथ्याजवळ। तर फायनली आपण पोचलोय आपल्या काळू धबधब्याजवळ। तुम्हाला मागं असा अजस्त्र असा काळू धबधबा पाहायला मिळेल पण अजून तरी पाऊस बऱ्यापैकी झालेला नाही त्या मानाने पण तरी त्याचं तुम्ही रूप समोर बघू शकता किती भारी दिसतंय। आपली जी सध्या काळू नदी आहे त्या नदीजवळ आपण पोचलोय आणि सध्या आता आपण करतोय रिव्हर क्रॉसिंग अर्थातच नदी आपण तिकडे जातोय कारण की रिव्हर क्रॉसिंग म्हणजे काही निसर्गप्रेम्यांना खूप काही वाटतं सो आपण पण आता रिव्हर क्रॉसिंग करूया। सर रिव्हर क्रॉसिंग करूया कुठनं जातात कुठनं चल ना
चल हो चल चल, तू बोलशील तिकडं. मी इथनं चल ना, इथनं असा. हां त्या बुडणार थोडी आहे इथनं. तर आपण आता ह्या रूटने असं चाललो आहे, वरतून जाणार तो रूट आहे आणि मग इथून असं वरती जाऊ तिकडे आणि भेटू आपण काळू वॉटरफॉल जवळ. येस ये चल, आरामात येशील रे तू, फुल मजा. सरकणार की नाही? नाही सरकणार, तुझे पाय सरकले मी झाला. लोखंडाचा पाय सरकता काय झाल्या? उजवात लोखंडात आहे ना? अरे उजवात लोखंडात आहे ना? मॅन ऑफ स्टील. मग ॲक्च्युली हा जो स्पॉट आहे तो इथून खूप स्लिपर येत चालला आहे वरती वरती. आणि ॲक्च्युली ते कसे पाणीच्या ज्या झरे आहेत छोटे छोटे, त्याच्यामुळे जास्त जरा स्लिपरी झाला आहे. सो जाशील आहे तू, नाही पडणार एवढा कुठे पडतील. लोखंडाचा पाय सरकता काय कधी? ऐकलंस कधी? मग उगाच घाबरतो जीवाला. हां मग दुसरा जीव म्हणजे तू अमर आहेस रे, अमर आहेस रे तू. लाईफ लाईन आहेत म्हणजे तुझ्याकडं, समजला? इझी गाईज, इझी गाईज, किती इझी आहे बघा. इझी, मग किती इझी होता. आपण ऑलमोस्ट आपण पोचलो आहे आपल्या धबधब्याजवळ. परंतु हा जो शेवटचा जो आपला स्टीप लागला आहे, हार्डली तो 15 ते 20 मिनटाचा स्टीप आहे, पण तोच खूप थकवणार आहे लिटरली. आम्ही पण आता थकलो वरती येताना. ॲक्च्युली पूर्ण जीव ह्या 15 मिनटातच निघाला आहे आमचा. आजूबाजूचं वातावरण पण एवढं छान आहे, तरी लिटरली एवढं घामाने पण टी शर्ट ओली झाले, एवढं गरम होतं आहे. काय होतं? मरायला मोकळं झालं, बघितलं. ओ माय गॉड. हां ग्रुप पूर्ण खाली आहे. लेट्स गो बॉयज. फायनली आपण आता पोहोचलोय काळू धबधब्याजवळ. आणि हे जे बाजूचं तुम्हाला दृश्य दिसते मागं, हे स्वित्झर्लंडला सुद्धा काय बोलतात त्याला, सुंदर असं एकदम दृश्य आपलं सह्याद्रीतले हे रत्न पांढरे शुभ्र, खूप भारी. लिटरली एवढं आम्ही चढून आल्याच्या वरती एवढं भारी वाटतं नाही बघून. आणि आता आपण चालू खाली पाण्यामध्ये. आता इथून आपला फोटो वगैरे काढले तरी बघून झालं, एवढं मन भरलं ना लिटरली. म्हणजे आता एकदा तरी इथे यावे, आयुष्य जगल्यासारखे वाटते. आणि आता आपण चाललोय खाली पाण्यामध्ये. आम्ही अजून जगायला चाललोय. लेट्स गो. चला चला. जायचंय भाई, लय गरम झाला. ए काय करतोय, काय करतोय? चौका धावत जाशील नाही तर एकदम पॉवर वाला ना. हवा इथे पण आहे, पण इथं तर छोटा आहे. आणि फायनली आपण पोहोचलो आपल्या काळू वॉटरफॉल जवळ. बाप रे कायच भारी लिटरली. एवढं आल्याच्या ना वरती, बाप रे. जो भाई 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 काय बोलतो, आयुष्य जगतो भाई, डोळ्यांचे पाणी पिटले.
गाईस आपण पोचलोय कालू वॉटरफॉल जवळ आणि आपण चालू आहे आता त्याच्या खाली. ॲक्च्युली आता लिटरली घामाने एवढे कपडे सुद्धा भिजलेत. तो आपण म्हणून चाललो आहे आता धबधब्याखाली. लिटरली आता एवढं आलो आहे तर मग थोडंफार तरी भिजणं हे बनतंच. काय वाप काय मारतोय लागेल वर खाली गेलो तर. थांबा मी गाईज चष्मा घालतो. गाईज चष्मा. आणि आपण पोहोचलोय कालू वॉटरफॉल खाली. निसर्गाचा अद्भुत नजारा आपण अनुभवताना सह्याद्रीतील आपले पांढरं सुद्धा बाजूने आपल्या सोबत आहे. हा जो आपला मित्र आलाय तो सुद्धा लिटरली येवल्यावरून काळू धबधब्यासाठी आलोय. म्हणजे मानलं पाहिजे लोकांना सुद्धा. काही जणांच्या निसर्गाची लिटरली खूप आवड असते आपल्याप्रमाणे सुद्धा. चला आता पुन्हा लिटरली भिजलो. एवढं भारी वाटतं ना. म्हणजे एवढं थकलो होतो पण इथं आल्याच्या नंतरला जी मनाची शांती असतं ना काय काय म्हणजे काय म्हणजे काय एकदम भारी. गाईज व्हॉट्सअप गाईज तुम्ही नक्कीच या. काहीतरी आपण नक्की बाकीच्यांना पण आपल्या टुनटुन गँगला घेऊन येऊया आपण इथे कधीतरी नक्कीच. पण आपण सध्या तर चाललो आहे आता खाली कारण की पाऊस चालू होतोय आणि पाऊस जर वरती पडला तर पाण्याचा फ्लो अचानक वाढतो. तो आपण चाललो आहे आता खाली. चला गाईज. हो आपण सध्या आता पाण्यामध्ये उतरतोय. ॲक्च्युली खूप जरा थंड कारण तिकडून तिकडे मंदार होत होतं. ॲक्च्युली मंदार सरा एकदम पट्टीचे पोहणी आहेत. लिटरली त्यांनी आपल्या इंडियातून आपल्या श्रीलंकेला ते आपल्या समुद्रामधून पोहत गेलेत. एवढी ते पट्टीचे पोहणी आहेत. म्हणजे तुम्ही विचारू शकता जो त्यांचा हो बघ उतरून नाही थोडं डेप्थ असतं. त्यांचा जो एक लोखंडाचा पाय आहे तो पाय लिटरली त्यांचा पंख्यासारखा फिरतो. एवढे त्यांना डेप्थ म्हणजे एवढे ते पट्टीचे पोहणी आहेत. तर आपल्याला पण थोडीफार पोहणी आहे तर आपण पण जरा पोहणीचा थोडाफार आनंद घेऊया. मी तुम्हाला पाण्यातून जरा पोहणीचा आनंद दाखवतो. बाबा थंडगार थंडगार मध्ये मध्ये खाली आहे. हो डेप्थ आहे. खाली जा खाली जा. थंड आहे. मी जरा जातो खाली. चला आपण पण थोडा जरा खाली जाऊन थंड पाण्याचा जरा थंड असो. लिटरली पाणी एवढं थंड आहे ना. हो हो सुकून. ये इकडे पाय टेकेल. ये काय नाही खोल नाही. अशी जम्पिंग मार ना तिकडे ह्याला डॅमला मारलीस तशी. सोलन पाण्याला अशी एक मारलेलीच ना. मग आहे काय पायाला ग्रीप नाही येत आहे. हे बघा आपल्या मँडी भाऊचे हात कापत आहेत. काय पाहिजे ह्याहून सुख मजा अजून काय. अप्रतिम सह्याद्रीमधील अप्रतिम सुख. लिटरली आता वाटतंय मी प्लॅन चेंज केल्या तर खरं सार्थक आता झाल्याचं. ओम बापरे काय ती मजा.
नंतर देतो. किती डीप आहे? बचाव बचाव बचाव. हात पे सरकतात, हात सरकतो. झाली ओव्हर ऍक्टिंग. या आता मे बी आज माझा शेवटचा दिवस असू शकतो. मी इथे पोहायचा प्रयत्न करतोय. बघूया काय होतं. यही नहीं, अभी और सुनिए. मग आहे तुला दुसरा जीवन आहे तुझा. अशोत थांब आहे मग. तर की आगे जीते बॉयज. चला आता आपण थोड्याला आपल्या मँडी भाऊला पोहायला शिकवतोय. कारण इथे थोडाफार डेप्थ कमी आहे म्हणजे काहीच नाही इथे. सो आपण त्याला इथून पोहायला शिकवतो. अरे नाही आहे इथे, ये चल. अरे नाही आहे, मी आता चालत आलो. अरे चालत आलो मी तर. नाही तर पाय टेकायचेच नाही आहेत तर असा सरळ यायचा डायरेक्ट. ये कम ऑन. अरे मी आहे तरी पण घाबरतोस. ये ये ये. 1 2. अरे तुमसे ना हो पाएगा. एक. अरे 1 2. अरे आरामात इजी. 1 2 3. ये इजी. आलास. एक नंबर. सनी देओल, धडकन मधला सनी देओल. अश्वत्थामा. ओ भाई साहब. गाईज तुम्ही बघू शकता आपला मँडी भाऊ लोखंडाचा पायाचा पंखा फिरत कशा प्रकारे आलेला आहे. पाय वाकडा झाला. क्रॅम्पला दगडाचा पाय कुठे. हा ताकद तू जोर काढतो. ताकद लागत नाही, टेक्निकने पोहायला लागतो. समजला. तो मेरे को ऐसे कि डूबने का नहीं था तो मैं ज़्यादा जोर लगाया. तर मंडळी आपण सध्या आता आपला परतीचा प्रवास चालू केला आहे. आणि ॲक्च्युली आम्ही आता उतरताना एक आम्हाला खंत वाटली. म्हणजे खरंच किळस आला काही लोकांचा बघून की लिटरली आम्हाला आता आपण ह्या काळू वॉटरफॉलच्या इथे आलो आहे. आम्हाला बिस्लेरीच्या बॉटल पाहायला मिळाल्या आजूबाजूला. म्हणजे आपण या पाण्याच्या ठिकाणी येऊन पाण्याची म्हणजे त्या बिस्लरीच्या बॉटलची काय गरज लागते हेच नाही अजूनपर्यंत समजलं. म्हणजे आम्ही त्याबद्दल काय म्हणत नाही, पण एक ती बॉटल आपण परत खाली घेऊन जाऊ शकत नाही. म्हणजे इतकी लोक आळशी झालीत किंवा त्यांना आपल्या या निसर्गाची जाण नाही किंवा या सौंदर्याचं त्यांना ठेवा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत सुपूर्द करायचा नाही बहुतेक तरी. आणि त्याहून अजून एक वाईट बाब म्हणजे आम्हाला येताना एक बिअरची बॉटल सापडली. म्हणजे लोकांना अजिबात काहीच आपल्या निसर्गाची काही लेणं देणं नाही. फक्त एक आपले निसर्ग हा जो आपल्या सौंदर्याचा ठेवा लाभलेला आहे आपल्या सह्याद्रीकडून, ते फक्त मौज मस्ती करणं, पार्ट्या करणं यासाठी ते फक्त त्याचा वापर चालू आहे. म्हणजे त्यांना काही लेणं देणंच नाही की ह्याचा आपण कशाप्रकारे सांभाळ करावा, आपले हे जे सौंदर्य आहे ते कसं जपून ठेवावे याची काही लेणं देणंच नाही. खरंच जर तुम्हाला कधी अशी मंडळी सापडली तर नक्कीच त्यांना तिथंच नागडं करा आणि मारून घरी पाठवा. कारण की खरंच अशा लोकांना अशीच अद्दल घडवली पाहिजे. त्याशिवाय पुन्हा त्यांना जे त्यांचं बघून पुनरावृत्ती होणार नाही कुठल्या ठिकाणी. आणि हे काळाची गरज आहे. आपल्या जर आपली संस्कृती, आपले ठेवे आणि आपले जर निसर्गाचं जे सौंदर्य आहे ते जपून ठेवायचं असेल तर आपल्याला ही कठोर पावले पुन्हा उचलावीच लागतील. त्याशिवाय अशा जे मूर्ख लोक आहेत त्यांना आळा बसवता आपल्याला येणार नाही. आपण फायनली पोचलो आहे आपल्या बेसला. अर्थातच जिथे आपण गाडी आपली पार्क केली होती त्या ठिकाणी आपण पोचलो आहे. आणि इथून आता बोलू टाईम आहे. सो आता इथून आपण चालू आहे आता मार्शेस घाटला आणि मग मार्शेस घाट मारून आपण आपल्या परतीचा प्रवास चालू करू. एकंदरीत आम्ही जे एक्सपेक्ट केली होती आपली राईड त्यापेक्षा खूप भारी झाले. आणि आम्ही जो प्लॅन स्विच केला हळसर टू
काळू वॉटरफॉल त्याचं खरंच लिटरली सार्थकी झालं आणि एवढी मजा आली, एवढी धमाल गेली, काय भारी. काय बोलतो, किती मजा आली. आयुष्य एन्जॉय करून घेतलं भाई. पूर्ण पावसाची 3 महिन्याची एन्जॉयमेंट एका दिवसात. आणि आता चाललोय आपण माळशेजला. सो लेट्स गो. पप्पा मोरया. चला आता आपण चाललोय आता माळशेज. अर्थातच आपल्या वर्षा ऋतूमध्ये जे आपले विलोभनीय दृश्य पाहायला मिळते आपल्या माळशेज घाटातून. सो आपण चाललोय आता माळशेजला आणि पुन्हा एकदा आता काळूला शेवटचा आपला नमस्कार करतो आणि चालूया आपल्या माळशेजच्या रूटला. सो लेट्स गो गाईज. भेटू आपण आता माळशेजला. विद्यना लोळली जे पगेतली अंगाची गमने झाली. फायनली आपल्या भावाने एकदम अथक परिश्रमानंतर काय ती चढत काय ती उतरवलेली आहे. बाप रे, आपल्या मंद्या भाई जैसा कोई हार्ड ही नहीं है गाइस. चलो चंद प्रीतीचे बिंब बिजलेले रूप सजलेले बरकुनी आले अंध प्रीतीचे गंध प्रीतीचे. ओ यारिम जिंजीर मिर पाऊस धारा मनमन राती. हॅलो गाईज. आणि आता धुक्याने पण आपल्यावरती मेहरबानी केलाय. तुम्ही बघू शकता समोर किती तुम्हाला धुकं आहे, पण काय म्हणू शकतो बोलणार एवढं किती भारी वाटतं. काय नजीब आहे ना आज सगळंच पाहायला मिळतं लिटरली आम्हाला. अनुभव राहिला नाहीये पावसाळ्यातला घ्यायचा आज सगळंच. चलो गाईज. आता आपल्या समोर धुकं अर्थातच फॉग एवढा झाला की लिटरली आपल्या समोरचं पाहायला मिळत नाही आहे. तरी पण आपला मंदार भाऊ आपला हेवी रायडर आहे तो. तुम्ही बघू शकता किती कलाकुसरीने तो गाडी चालवतो आणि एवढी मजा येते ना सगळं वातावरण बघताना. काय बोलतो मंदार, एक नंबर. आपला घाट आलाय. आणि याच ठिकाणी आपण आलो होतो 4 वर्षापूर्वी आपल्या मित्रांसोबत, आपल्या गंजडी गाईज अर्थात कमिटी बॉईज सिमेंटची पोरांसोबत आपण आलो होतो. आणि पुन्हाच आपण याच ठिकाणी आता आलो आहे. आल्या जागा काहीतरी बघूया. काय दिसत नाही गाडी, तरी पण आपण त्या पॉईंटला एकदा जाऊया आणि मग परत येऊया. आपण पटपट होतं. ओमपो. आणि आपल्या तुम्हाला दाखवतो आपण ह्या ठिकाणी ज्यावेळेस आलो होतो आपण एक आपला जो मित्र आहे प्रसाद त्याचा एक फोटो सेशन केला होता. तो बघा तो हार्ट अजून सुद्धा आहे पी आणि येस नावाचा. बघ रे. हा हो, हे आम्ही नव्हतं केलं, नाहीतर तुम्ही बोलाल की हे आम्ही केलं. ॲक्च्युली आम्ही असं कृत्याला अजिबात आम्ही असं त्यांना थारा करत नाही. हे ॲक्च्युली अगोदरपासूनच केलं, पण ते योगायोग असं की ते जोडून आलं. हो काय बोलतो, काय 2 शब्द मोलाचे. एक नंबर नाही लिटरली. हे बघा अप्रतिम आणि आजूबाजूचं धुकं आहे, पण आम्हाला असं अजिबात ते रिग्रेट होत नाही की हे असं धुकं आणि समोर काहीच दिसत नाही. पण येताना एवढी मजा आली लिटरली. अनएक्सपेक्टेड होतं सगळं. आणि म्हणजे काय अनप्लॅन्ड आपली ट्रिप होती. ॲक्च्युली जायचं आपल्याला हडसरला जायचं होतं, पण अचानक ठरलं समुद्रातला काळू धबधबा. सो आपण गेलो काळू धबधब्याला. काळू धबधब्याचा एवढा पावर आला आणि एवढी मजा केली. त्यात आता काळू धबधब्यावरून बाहेर पडलो, बोललो माळशेज घाटला जाऊया. आलो तर ह्या पॉईंटला आलो आणि पावसाने आपल्याला साथ दिली, सोबतच धुकंसुद्धा आहे. एवढं भारी वाटलं. गावात धुका बघ समोर. शो गाईज आपण
आता आरतीचा जो व्ह्यू पॉईंट आहे त्या व्ह्यू पॉईंटला येतोय. म्हणजे आपण आता आलोय आपल्या ह्या फायनल पॉईंटलाच आलोय. इथून पुढं नाही ना जायचा. आणि समोर तुम्ही बघू शकता आजूबाजूला एवढा धोका आहे की लिटरली आपल्याला काहीच दिसत नाही. मजा येते एवढं भारी. हे सगळंच काय एकदमच प्रेशर होत आहे त्या किताबाप्रमाणे. काय बोलतो गावात दोन शब्द काय बोलू शकता, काय सांगू शकता या ठिकाणाबद्दल? माझ्या आयुष्यात असा नजारा मी आजपर्यंत कधी बघितलाच नव्हता. अनबिलिव्हेबल. म्हणजे सगळ्यात आजच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या अनबिलिव्हेबल होतात, अनप्रिडिक्टेबल होतात आणि अनप्लान्ड आहेत आपल्या सगळ्या. लिटरली तुम्ही ते जर बघितलात ना, आपल्या मागचा पण काय दिसत नाही, आपल्या पुढचा पण काय दिसत नाही, आपल्या वरचा पण काय दिसत नाही आणि आपल्या खालचा पण दिसत नाही काय. लिटरली आपण बघून जिथे उभं आहोत काय तिथलाच फक्त परिसर आपल्या आजूबाजू दिसतो. लिटरली 10 मीटरच्या आजूबाजूचा जो सर्कल आहे त्या सर्कलच्या आजूबाजूमधलं आपल्याला काहीच दिसत नाही. पण आज सगळंच एकदम भारी होतंय. आता आपण बघूया थोडं पुढं जाऊन जर आपलं जर थोडंफार बघायला मिळालं तर मग बघू, तर मग आपला परतीचा प्रवासाचा आपण चालू करू. तर आता आपण एक हॉल्ट आपला जो भेटला आहे शेवटचा आपला हा हॉल्ट असेल आपल्या मार्केट घाटाचा. तर मग आपण आपल्या परतीचा प्रवास चालू करू. आपण आता इथे गरम गरम भजी, ॲक्च्युली तर पाऊस खूप पडतोय तर मग साहजिकच गरम गरम भजी पाहिजे ती बघा. आणि पहाडोवाली मॅगी येते बनवून. तोपर्यंत आपण जर आपल्या भारी आहेत त्याने एवढी थंडी लागते, त्यामध्ये गरम गरम भजी अजून भारी लागतं. मॅगी पावर आहे ना. आता आपल्याकडे आहे आपल्याकडे पहाडवाली मॅगी. लिटरली तुम्ही बघू शकता एकदम भारी. चला आपण आता आपला परतीचा प्रवास चालू करतो. लिटरली ॲक्च्युली वाजली जवळपास 3 वाजायला आलेत. पेट पूजा पण आपण छानपैकी गेलो आणि आपल्या आता आपण मस्त आपल्या घोड्यावरती आणि फायनली चला मार्केटमध्ये एकदम शेवटचा बाय बाय करूया आणि पावली चालत एका घराची वाटत. लेट्स गो. चला गणपती बाप्पा मोरया. नशिबवान का आहोत कारण की ॲक्च्युली आता आम्ही तिथे ज्यावेळेस खायला बसलेलो त्यावेळेस ते दादा आम्हाला सांगत होते कारण की 2-3 दिवस पाऊस नव्हता ह्या भागामध्ये, म्हणजे बऱ्यापैकी पाऊस नव्हता. पण लिटरली आज पाऊसच एवढा भारी आहे की सर्व क्लायमेट वेदर म्हणा सर्वच एकदम माफ झालं आहे. काहीच म्हणजे मोठं आम्हीच त्यांचा ही आमच्याच वाट बघत होता. वरुण राजा बहुतेक साक्षात इंद्रदेवाची वाट पाहत असावा. म्हणून बहुतेक आज आपल्याला वरुण देवाने आपल्याला दर्शन मिळते. असं दर्शन नाही की एवढं भन्नाट दृश्य आपल्याला समोर पाहायला मिळतं नाही बघा. सर्व धुक्याने मापलेला आपला माळशेज घाट आणि आपल्याला मोठे मोठे धबधबे पण आपल्या डोक्यावरून पडत आहेत आणि एकंदरीत सर्वच एकदम भारी आहे बघा. काय पाहिजे सध्या आता चाललो आहे शहापूरकडे. आणि कोणती नदी आहे रे काय दाखवलं काय? येस. तर आपण चाललो आहे शहापूरकडे आणि शहापूरकडे जातानाच आपल्याला हे एक मंदिर लागलं आणि त्या मंदिराच्या बाजूलाच ही आपल्याला नदी आहे. कोणती नदी आहे काय माहिती नाही मला, पण ती नदी लागली. तर ते दृश्य आम्हाला काय असं सोडून पुढे जाता आलं नाही. तो आम्ही जस्ट एक क्विक छोटावाला स्नॅप घेतला आणि
फटाक्षात एक फोटो काढतोय आणि मग आपल्या परतीचा प्रवास चालू करतो. लिटरली आजूबाजूला तुम्ही क्लायमेटसुद्धा बघू शकता, एवढा भारी झालं आहे की लिटरली आम्हाला हे मनमोहक दृश्य वगळता पुढे जाता झालं नाही. सो आता चाललो आहे आपण. आजची एवढी मोठी राईड झाली की आपल्या दादांच्या हाताला फोडसुद्धा आले. त्याचा फोड दाखवा. बघा लिटरली हे बघा तुम्ही बघू शकता. दादासारखा आपल्या अजिबात पण असा माणूस तुम्हाला सापडणार नाही. आणि फायनली आपली जो आजचा हा फॅटाटोप होता आजच्या दिवसाचा तो आता 31 शेवट करतो आहे. आपण सगळ्याचा पोचलो चुनावटी स्टेशनला आणि चाललो आहे त्या घरी. भेटू आपण अशाच एका नव्या व्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉगही तुम्हाला खूप आवडला असेलच आणि खूप धमाल केली. भेटू आपण एका नव्या व्लॉगमध्ये आपल्याच मित्रासोबत. चला बाय.